उमरखेड तालुक्यातील करंजी गावात अवैध दारू विक्री करणाऱ्यांचं जागोजागी दारू विक्रीचे अड्डे। चौकात अवैध देशी दारू विक्री होत असल्यामुळे पादचारी करणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मिशी वटवावर नसलेल्या तरुणांना सुद्धा दारूचे व्यसन लागले आहे। दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून गावात भांडण तंटे वाढत आहेत। शाळा सुटल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत दारू विक्रेत्यांसह शाळेच्या आवारात जाणू काही दारू अड्डा सुरू केली अशी रेलचेल दारू पिणाऱ्यांच्या शाळेत होत आहे। प्रशासनाला दारूचा इतका फायदा असेल तर आम्हाला प्रशासनाने जागण्यासाठी वर्षाकाठी 2 लाख आमच्या खात्यात टाकावे आणि खुलेआम दारू विक्री चालू करावी। या विरोधात आंदोलन करण्याचा पावित्र्यात असून अवैध दारू जोपर्यंत बंद करणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे गावातील महिला नागरिक बोलत होते। बघूया त्यांची प्रतिक्रिया। सभेत त्याच्यावर चर्चा झाली आणि दारूबंदीमुळे होणारं नुकसान, लहान मुलांना व्यसन लागू शकते, दारू पिऊन काही भानगडी होऊ शकतात, निर्माण होऊ शकतात, वादी होऊ शकते, स्टेशन कोर्ट ह्या गोष्टी निर्माण होतात। शांतता अबाधित राहावी म्हणून हा निर्णय एक महत्त्वाचा आहे आमच्या गावकऱ्यातर्फे। असं चांगलं असं मला वाटते हा विषय हो। आणि जे लहान लहान मुलं आहेत हे व्यसनाधीन होऊ नये याबद्दल आमचं दारूबंदीवर आता हे मोहीम कुठपर्यंत चालेल तुमची? आता हे मोहीम आम्ही जमलं तर सर खूप लांब नेऊ, अशातला प्रकार नाही की आम्ही थांबणार याच्यावर। जे काही करायचं ते आमच्या पद्धतीनं करू, परंतु कसं आता आम्ही एका साहेबाच्या म्हणण्यानुसार थांबलेले आहोत। कोणत्या साहेब? भगत साहेबाच्या म्हणण्यानुसार 8 दिवस आम्ही थांबलेले आहोत। भगत साहेब बंद करणार आहे का? हा, भगत साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे, त्या पद्धतीने भगत साहेब आता पुढचा काय बंदी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही का? नाही घेतलं। आम्ही एवढी होती तेव्हापासून याच्या मयाने काय झालं नाही। महिलांनी या अगोदर पुढाकार घेतला होता, सांगा ना, सांगा ना पटापट सांग। दारू धरू नये काही प्रयत्न झाला नाही या गावात। पोलीस लोकांकडे गेलो, चौकीत गेलो, काही प्रयत्न झाला नाही, अजूनही होऊ शकत नाही असं आम्हाला वाटतं। काहीच आम्हाला सोडून 3 जणांच्या दारू पकडल्या सर, काहीच झालं नाही। 3 जणांच्या पकडल्या। पुढाकार घेतला होता तुम्ही याच्या आधी पुढाकार घेतला होता का? हा, घेतला होता पुढाकार। काय झालं नाही? काहीच झालं नाही। पकडून दिली दारू, तरी सोडून दिले? तरी सोडून दिले? नाही, पकडून दिली तरी हाय ते आहे दारू गावात। तुमच्यानं काय सोय ना म्हणजे जा म्हणले आम्हाला। आता तुमच्यानं काय ना म्हणजे आम्ही धरली कोटा म्हणले, याच्यावर फाट्यावर म्हणले, तुमच्या गावात धरली का म्हणले आम्हाला? नाही म्हणले बाहेर, मग जा म्हणले घराला आम्हाला। कोण म्हणले? पोलिस म्हणले।